ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाल गगना म्हणी वाढ नाम आहे. म्हणजे त्या आकाशापेक्षा सुद्धा नाम मोठं आहे. देवभक्त आणि नाम कसे आहे तिने एकच आहे, तिघामध्ये फरक नाही. देव भक्त आणि नाम याचा अर्थ समजून घ्या. आपण तुम्ही भक्त आहात, तुम्ही ते देवाचं नाम आणि तो परमात्मा तिन्ही एक आहे, नाही का? तिघामध्ये फरक नाही. तर तुम्ही आणि परमात्म्यामध्ये फरक नाही, आणि आपण आणि नामामध्येही फरक नाही. हे तिन्ही कसे आहेत? तिन्ही एक आहे. आणि तो परमात्मा आपण म्हणतो, कुठं आहे तो परमात्मा? त्या आत्मज्ञानाच्या साह्यानं त्या परमात्म्याची आपल्या प्राप्ती करून घ्यायची आहे. परमात्मा स्वरूप होऊन जायचं आहे. किंबहुना विचार करा, परमात्मा स्वरूप होऊन जायचं नाही, आधीच आपण परमात्मा स्वरूप आहोत. आपण परमात्मा आहोतच. परमात्मा आपल्याला व्हायचं नाही, ज्ञानस्वरूप आपल्याला व्हायचं नाही, तर आपण ज्ञानस्वरूपच आहोत, आपण परमात्माच आहोत. हे आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. आणि आता त्याचा काय झालं, आपल्याला विसर पडलेला आहे त्याचा. मग आता ज्याला आपण तो परमात्मा म्हणतो, विचार करा, तो परमात्मा कुठं आहे? तो परमात्मा कुठं आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची, नाही का? तो परमात्मा कसा आहे? व्यापून जगता तोही अनंता, बहुविध रूपे घेशील, सगळ्या विश्वाला तो व्यापून उरलेला आहे. मग एकांश स्थिती जगत, म्हणजे हे जग आहे ते परमात्म्याच्या एका अंशावर आहे. ते जगत कुठं आहे? परमात्म्याच्या एका अंशावर ते जगत आहे, नाही का? आणि मग एकांशनो स्थितो जगत. मग आता विचार करा, मग एकांशनो स्थितो जगत याचा अर्थ काय होतो? की समुद्राच्या एका थेंबावर, समुद्र जेवढा आहे त्याच्या एका थेंबावर सगळं जग आहे. आणि म्हणून पहा, तो अनादि अनंत आहे. त्याचा थांगपत्ता कोणाला लागलेला नाही. आकाशाचा तरी आपला थांगपत्ता लागतो का? आकाशाचा विस्तार तरी आपल्याला कळतो का? नाही का? आकाशाचा विस्तार आपल्याला कळत नाही. आणि तो त्याचा विस्तार आपल्याला कळत नाही, परमात्म्याचा विस्तार कळत नाही. आता आकाशाचा विस्तार जिथं कळत नाही, तिथं परमात्म्याचा विस्तार आपल्याला कसा कळणार आहे? आणि म्हणून कसं आहे, बरं, पुढची गोष्ट अशी आहे की परमात्मा कळल्याशिवाय परमात्मा होता येत नाही. जीवदशा कळावी लागते, परमात्मा कळावा लागतो. जीवदशा नाशवंत आहे, काल्पनिक आहे, भ्रमरूप आहे. अशा प्रकारची जीवदशा जेव्हा संपते तेव्हा मग आपल्याला ब्रह्मरूप स्थिती आपल्याला प्राप्त होते. मग आता एवढा विशाल परमात्मा आहे. अर्जुनानं भगवंताला प्रश्न केला, हे श्री हरी, तुम्ही सांगता की सर्व विश्वच मी आहे, सगळं जगच मी आहे, या विश्वापेक्षाही मी मोठा आहे. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, देवतया जवळी असे आणि पापनाशे दर्शने. त्याला अनुभव म्हणतात. काय म्हणतात? तर विश्वदेव सत्यत्वे, नाही का? विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. आपण ज्ञानाच्या गोष्टी करतो, पण असा अनुभव आहे का? नाही का? विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, देवतया जवळी असे आणि पापनाशी दर्शने. तर अशा त्या महात्म्याच्या किंवा त्या परमात्म्याच्या दर्शनानं पाप शिल्लक राहत नाही. आघात गोष्ट आहे पा. म्हणून हे शास्त्र आगाध आहे, परमात्मा आगाध आहे, ज्ञान आगाध आहे. तिन्ही लोकांपेक्षाही प्रचंड व्याप या ज्ञानाचा आहे. पुन्हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, येईल कैसा हाता गे गोकुळचे नारी. हा परमात्मा हाताला कसा येईल? नाही का? हाताला कसा येईल? म्हणून अर्जुनानं भगवंताला सांगितलं, तो एवढा व्यापक आहे, तर मी तुला कसं पाहावं, तुला कसं समजून घ्यावं,
नाही का. कसं समजून घ्यावं. पाणी जर प्यायचं असेल आपल्याला तर नदीला तोंड लावून चालणार नाही. नदीचं पाणी प्यायचं आहे, नदीला तोंड लावून चालणार नाही. ते कशा तरी तांब्यामध्ये लोट्यामध्ये घेतलंच पाहिजे, नाही का. मग तशा प्रकारे तुला जर पाहायचं असेल तर तुला कोणत्या तरी रूपात तुला पाहिलं पाहिजे. तुझा ठाव ठिकाणा आम्हाला कळला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज भगवंताचा ठाव ठिकाणा सांगतात. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतासी काम विषयावरी. इतकी सुंदर ज्ञानेश्वरीच काय संतवाणी, अमृतवाणी, आघात अशा प्रकारची गोड आहे. आता ही ओवी आपण किती वेळा वाचली असेल, पण ह्या ओवी आपल्या अंतःकरणामध्ये शिरली का. ह्या ओवीनं काही पाण्यामध्ये दगड टाकला तरी पाण्यामध्ये खळबळ निर्माण होते. पाण्यामध्ये अनेक प्रकारचे तरंग उठतात. आणि अशा प्रकारचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये जर पडलं किंवा कोणी शिवी जरी दिली तरी अंतःकरणात खळबळ माजते, नाही का. कुणी जर आपल्याला आपली स्तुती केली तरी अंतःकरणामध्ये खळबळ वाजते, निर्माण होते. आणि जर समजा हे अशा प्रकारचं ज्ञान जर कानावर पडलं तर अंतःकरणावर काही परिणाम होऊ का नाही. मग काय सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी राम. कुणाच्या हृदयामध्ये? प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या प्राणी मात्राच्या हृदयामध्ये मीच आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सगळं सुखाचा आराम. अरे तुम्हाला सुखासाठी बाहेर जायची गरजच नाही, नाही का. म्हणजे तुम्ही सुखरूपच आहात, तुम्ही सुखाची खाण आहात, तुम्ही आनंदाची खाण आहात, नाही का. प्रचंड सुखाचा सागर तुम्हीच आहात. मग बाहेर कशा करता? सुखा करता घरी कामधेनू पुढे ताक मागे. हां, काय आहे की तुमच्या घरी कामधेनू आहे आणि ताक मागण्यासाठी कशाला गल्लोगल्ली फिरता. तसा सुखाचा सागर तुमच्या ठिकाणी आहे आणि मग त्या सुखासाठी कशाला वनवन फिरता, कशाला वनवन फिरता. आज जा फक्त, नाही का. तुम्ही सुखरूप आहात, नाही का. तुम्ही सुखरूप आहात. मग आणखी सुख कोणतं पाहिजे, नाही का. आणखी सुख कोणतं पाहिजे. जर समजा आता आपल्याला कलेक्टरकडून काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तिथपर्यंत जावं लागतं. सगळ्या पायऱ्या ओलांडत सगळ्या अडचणी पार करीत कलेक्टरपर्यंत जावं लागतं. तेव्हा ते काम काय होतं, कलेक्टर काम करतो. परंतु कलेक्टरला जर स्वतःचं काम करायचं असेल तर कलेक्टरला स्वतःचं काम करायचं असेल तर कुठं जाण्याची गरज आहे का? नाही. उलट तो आदेश काढू शकतो, त्याला कोणाला विनंती करावी लागत नाही. तो आदेश काढू शकतो, नाही का. मग तशाच प्रकारे कसं आहे, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, नाही का. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो आणि म्हणून तुम्ही सुखामृताचे डोह आहात. येथेही सलगी करी तरी बिहो तरी निओ केपा. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोह आहात आणि तुमच्या जवळ यायला जर समजा मला संकोच वाटला तर मी शांत कुठं होणार. तुम्हाला सोडून मी शांत कुठं होणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, सगळं सुखाचं सुख तुमच्याजवळ आहे, नाही का. मग का हिंडशी दारोदारी, अमृत घट भरले तुझ्या घरी. का अमृत घट भरले तुझ्या घरी, का हिंडशी, काय हिंडशी दारोदारी. आणि म्हणून आपल्याला सुखासाठी सगळी धडपड माणसाची सुखासाठी आहे. पैसा पाहिजे सुखासाठी, बंगला पाहिजे सुखासाठी, नाही का. गाड्या पाहिजे सुखासाठी, सगळं काही बायको घरदार बायको म्हणून सुखासाठी पाहिजे. परंतु ही सुखाची साधनं नाही. एक सुखाचा ठेवा म्हणजे फक्त परमात्मा आहे. मग तो परमात्मा कुठं आहे, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. मग धडपड कशाला करता इकडे तिकडे, उलट रस्ता चुकणार आहे. सुख तर मिळणार नाही पण दुःख पदरात पडणार आहे, नाही का. काठ्यापासून गुलाब नाही हे तर हृदयी साच, सुखाकारणे झटता पडले दुःख पहा पदरात. मग आता तो परमेश्वर आपल्या अंतःकरणात आहे. मग विचार करा, अंतःकरणात परमात्मा म्हणजे काय, विठ्ठलाची मूर्ती आहे का अंतःकरणात. विठ्ठलाची मूर्ती आहे, अंतःकरणात आहे. मग अनेक डॉक्टर काय करतात, हृदयाचं ऑपरेशन करतात.
हृदयाचं ऑपरेशन करतात. मग त्यांना ऑपरेशन करताना तो देव दिसला पाहिजे ना ऑपरेशन करताना. एखाद्या डॉक्टर विचारायचं का तुम्ही हृदयाची एवढी ऑपरेशन केली, त्या हृदयामध्ये तुम्हाला ऑपरेशन करताना देव दिसला असेल ना, नाही का? म्हणजे तो येईल काहीचा हाता, तो कोणाच्या हाताला येत नाही. आणि म्हणून एक हे फक्त तो कशानं ते ज्ञान पैगा बरवे मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी, नाही का? ते ज्ञान, नाही का? ज्ञानात एव तू कैवल्य. मोक्ष पाहिजे असेल, देव पाहिजे असेल, तर त्याला ज्ञानाशिवाय दुसरा उपाय नाही, शास्त्राशिवाय दुसरा उपाय नाही, चिंतनाशिवाय दुसरा उपाय नाही. बाकीचे उपाय जेवढे कराल तेवढे उपाय काय करतात? उपाय नाही पण अपाय ठरतात, नाही का? मग आता काय सांगितलं? ते ज्ञान पैगा बरवे मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेच सेवा हा दारुंटा. मग स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दाशी सकळ. माझ्या गुरूंची मी लई सेवा केली, नाही का? लई सेवा केली. दरवर्षी 1 तोळ्याची अंगठी देतो श्री गुरूंना. प्रत्येक गुरुपौर्णिमेला 1 तोळ्याची अंगठी देत असतो. श्री गुरूंची सेवा लई केली. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सगळ्या प्रकारे त्यांचं दास्य करावं, सगळ्या प्रकारे त्यांचं दास्य करावं. मग सगळे प्रकार कोणकोणते आले? जेवढे सेवा जेवढं त्यांच्यासाठी करता येईल, नाही का? जेवढं त्यांच्यासाठी करता येईल, नाही का? आणि बोलिले वचन न मोडिते, अशा प्रकारचा परिणाम. एक विषय आला होता, किती सुंदर विषय आहे, किती सुंदर विषय आहे. तर स्वातीच्या पावसाचा उल्लेख केला. विचार करा, तर स्वातीचा पाऊस असतो काय? कोणताही पाऊस एकच. स्वातीचा काय, मृगाचा काय, रोहिणीचा काय, नाही का? कोणत्याही नक्षत्राचा पाऊस घ्या, तो पाऊस एकच असतो. ते पाण्याचं किती विच्छेदन करून पाहिलं तरी फरक नाही. परंतु स्वातीचा पाऊस असा असतो की त्याने मोती घडतात. काय असं त्याच्यामध्ये? काय असतं स्वातीच्या पावसामध्ये? काही नाही, पण मोती करण्याचं सामर्थ्य त्या पावसामध्ये असतं, नाही का? मोती करण्याचं सामर्थ्य. बरं, मोती करावेला आपोआप मोती घडतात. फक्त शिंपल्याच्या मध्ये ते पाऊस पडू दे, आपोआप मोती घडतात, नाही का? आणि म्हणजे तिथं काही करावं लागत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, तर तोच पाऊस जर इतरत्र जर पडला तर तो काय होतो? वाया जातो. तशा प्रकारे संतांच्या शब्दामध्ये काय असते? ताकद. बंदुकीतून सुटलेली गोळी आणि हातानं फेकून मारलेली गोळी, हाताने फेकून मारलेली गोळी काय करणार? पण बंदुकीतून सुटलेली गोळी जीवच घेईल, जीव घेतल्याशिवाय ती राहत नाही. तसं संतांच्या मुखातला जो शब्द असतो ते अमृतवाणी आहे. आणि ते काय करतात? हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. सुखी करतात ते. आणि म्हणून संतांच्या जवळ गेला आणि तो कोरडा राहिला, दुःखी राहिला, नाही का? राजाजवळ गेला, त्याची गरिबी संपल्याशिवाय राहते का? राजाजवळ जो गेला त्याची गरिबी संपल्याशिवाय राहत नाही. तसं संतांच्या जवळ जो जातो त्याचं दुःख संपल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय, ब्रह्मस्थिती त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. परंतु तिथं काय व्हावं लागतं? टिकावं लागतं. त्यांच्याजवळ काय व्हावं लागतं? त्यांच्याजवळ टिकावं लागतं, संतांच्या जवळ, नाही का? आणि म्हणून टिकावं, नाही का? मग बुजुर्ग बाबा सांगायचे, टिकला तर टिकलं, टिकली तर टिकली, बाईने यावं परमार्थ करावं. परमार्थ टिकली तर टिकली, नाही तर हुकली. हे टिकली नाही,
टिकली तर टिकली, नाही टिकली तर फुकली. म्हणून परमार्थामध्ये काय करावं लागतं, टिकावं लागतं. आणि मग ते काय करतात, तर त्या सद्गुरूंच्या कृपेनं तो जीव काय होतो, कृतार्थ होतो. मग आणि मग एक विषय आला होता. काय विषय आला होता, की तो दगडाची मूर्ती, मूर्तिकार काय करतो, दगड घेतो, मूर्ती तयार करायला जातो आणि त्या तयार केलेली मूर्ती टिकावी लागते. आणि तिचे जर तुकडे जर झाली, ती नाही टिकली, तर फुटिली जन कुलापुशी. मूर्ती जर तो दगड टिकला तर मूर्ती होते, आणि जर तो दगड फुटला, नाही टिकला, तर फुटली जन कुलापुशी. त्याचा उपयोग कशा करतात, त्याचा उपयोग कशालाही होत नाही. आणि म्हणून इथं काय करावं लागतं, टिकावं लागतं. ह्याच्याकरता अभ्यास सांगितलेला आहे, चिंतन सांगितलेलं आहे, नाही का. सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसे. कपडं काय, असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भूगुदशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगार. काय बापरे, ज्ञानाचा समुद्र म्हणजे संतवाणी, शास्त्र, श्रुती माऊली आणि संतांच्या मुखातले शब्द. संतांचे शास्त्र नाही काम करीत, बरं का. काय शास्त्र काम करत नाही, संतांच्या मुखातले शब्द काम करीत असतात. काय करीत असतात, संतांच्या मुखातले शब्द काम करीत असतात, नाही का. तो ज्योती वास पाहे, तेवती सुखाची सृष्टी होई, सुखाची वृष्टी होई. तो म्हणे ते तर आहे महाबुधू, महामोक्ष त्यांचा नोकर आहे संतांच्या हातात. आणि ते त्याला जिथं आज्ञा करतील तिथं तो जाऊन राहा, नाही का. आणि म्हणून काय करतो, तर जिथं ते आज्ञा करतील त्या ठिकाणी तो मोक्ष जाऊन राहतो. मग अशा प्रकारे काय असतं त्यांचं. परंतु त्याकरता काय असावं लागतं, तर ती मूर्ती टिकावी लागते. आणि आता सांगितलं, काय सांगितलं, सदा नाम घोषो, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. दिवसभर काय करायचे, प्रपंचाचे कोळशे उघडीत बसायचे. प्रपंचाचे कोळशे उघडीत बसता बसता किती ठोकरा खाल्ल्या, किती टकरा घेतल्या, किती वेळा नरक भोगला, कुत्र्यांनी किती लचके तोडले, याचं काही माफ आहे का. तरी परंतु काय आहे, तर डुक्कर शेवटी कुठे जाणार, त्या गटामध्ये जाणारच. राजानं काय करावं, नाही का. गाढवांच्या मागं राजानं फिरू नये, राजानं राजवाड्यात राहावं. राजानं झोपडपट्टी म्हणलं, राजा आहे हा कुठं राहतो, झोपडपट्टीत राहतो. राजा आहे, काय करतो, त्याची 50-50 गाढवं आहे आणि तो राजा आहे. आणि तो काय करतो, धंदे करतो. राजा म्हणावं त्याला. राजा म्हटलं की त्यानं राजमहालात राहावं. राजानं पुढे राहावं, राजमहालात राहावं. भरजरी वस्त्र त्याने परिधान करावीत, नाही का. आणि सिंहासनावर बसावं, नाही का. हातामध्ये तलवार घ्यावी आणि हत्तीवरून फिरून प्रजेवर सत्या गाजवावी. त्याला म्हणावं राजा, नाही का. हा काय करतो, मग राजा आहे गाढवाच्या माग. हा भक्त आहे. भक्त काय करतो, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा, सत्संग, नाही का. संत संगाविन नकळे निज ज्ञान, वर्म आहे बरं का. संत संगाविन नकळे निज ज्ञान,
वर्म हे कठीण परमार्थाचे, संत संगाविन न कळे निज ज्ञान. वर्म हे कठीण परमार्थाचे, संत संघासाठी धरावी आवडी. हां, मी गेलो होतो संत संघात, पण मला विचारलंच नाही. मला कोणी विचारलंच नाही. हा साधा अपमान आहे का? कोणी विचारलं नाही, साधा अपमान आहे. सगळे चहा पिले पण मला चहाच मिळाला नाही. कसा अपमान पसवावा आणि कसं पुन्हा सत्संगात जावं, नाही का? मग काय, संत संघासाठी धरावी आवडी, दृढ द्यावी पायी मिठी त्यांच्या, दृढ द्यावी पायी मिठी त्यांच्या. मग गुह्याचेही गुह्य सांगतील संत. कोण? गुह्याचेही गुह्य सांगतील संत, धोरोनी अनंत बोध देती. त्या हरीकडं जाण्यासाठी आपल्याला बोधाचा उपदेश करतात, रस्ता दाखवतात, घेऊन जातात. धोरोनी अनंत बोध देती. तुकड्यादास म्हणे संत संग करा, संत संग करा, पण माईक विचारा सारुनिया. डोक्यामध्ये तो भुंगा घेऊन येऊ नका. संत संघात कसं यावं तर ज्ञानासंधीन होऊन, लाचार होऊन. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. देव कोणाचा सोयरा आहे? दिनाचा सोयरा आहे, नाही का? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. म्हणून एक एक अक्षर महत्त्वाचं आहे. काय सांगितलं तर काय सांगितलं? हां, तर गुह्या सुरुवात काय आहे? संत संगाविन न कळे निज ज्ञान. संत संघ म्हणजे काय? जिथं ब्रह्म ऐक्य ज्ञानाची चिंतन चालतं. जे श्री गुरु काही शिष्यावर काय ठसवतात, जो ब्रह्म ऐक्य त्याच्या बुद्धीमध्ये स्थापन करतात, जे जगाचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीमध्ये काढून टाकतात, परब्रह्माचं सत्यत्व त्याच्या बुद्धीमध्ये स्थापित करतात. आणि तो कसा ब्रह्मस्वरूप आहे, तो काय आहे? साक्षात ब्रह्म तूच आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, ऐक शिष्या येथीचे वर्म, सोय तूच आहेस ब्रह्म. याविषयी संदेह भ्रम धरू नको, नाही का? आणि म्हणून कसं आहे तर आता सांगितलं संत संगाविन न, पुन्हा पुन्हा सांगतोय. कारण नाही का, पुन्हा पुन्हा घाव घालावा लागतो. एका घावात काम होत नाही. एका घसऱ्यात काम होतं का? एका घसऱ्यात काम होत नाही. आणि म्हणून संत संगाविन न कळे निज ज्ञान, नाही का? आणि तिथं कसं जावं? नम्रतेने जावं, लाचार होऊन जावं, नाही का? लाचार होऊन जावं. मग आत्ताच त्याच्या आधी तर ते ज्ञानपेगा बर्वे म्हणी हाती आणावे, सांगता या भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वेशी म्हणजे काय? आता तुम्हीच विचार करा. संता या भजावे सर्वस्वेशी म्हणजे काय? ज्याचा त्याने विचार करायचा. पुढं काय? जे ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगोनी तनु म्हणू. पुन्हा पुन्हा का सांगतोय? पुन्हा पुन्हा का सांगतोय? नाही का? तनु म्हणू जीवे चरणासी लागावे. कसं लागावं? तनु म्हणू जीवे, तनु म्हणू जीवे, नाही का? चरणासी लागावे, तनाने मनाने धनाने. परंतु धनाने शब्द काढून टाकायचा. जे सोपाने सुटसुटीत आहे तनाने आणि मनाने. धनाने कोणाच्या बापानं सांगितलं, नाही का? आणि आम्हाला हे कसं परवडावं? सध्याच्या महागाईच्या काळामध्ये महागाई प्रचंड भडकलेली आहे आणि तुम्ही सांगता तन मन धन, नाही का? आणि मग ब्रह्मज्ञानाचा उच्छेद झाल्याशिवाय कसा राहील? असा उपदेश जर केला, तनु म्हणू जीवे चरणाशी लागावी, हो गर्वता करावे दास्य सकळ. दास्य कसं करायचं? दास्य कसं करायचं?
माझ्या गुरूंची सेवा करतोय, गुरूंची काय ताकद ना माझ्याकडं पाहायची का, सेवाच तेवढी केलेली आहे. गुरूंची ताकद नाही माझ्या नजरेला नजर द्यायची का, सेवा तेवढी केलेली आहे. नाही का, तुल म्हणून वेचरणाशी लागावी, अगर्भता करावी दाशी सकळ, नाही का. मग अपेक्षितेची आपुली ते सांगितले कुशले, ज्याने अंतकरण बोधले संकल्पा नाही बापरे. इथं तर कळस करून टाकला माऊली, कळस करून टाकला. मग अंतकरण बोधले संकल्पा नाही, त्या अंतकरणाला तुम्ही दगड घाला, त्याच्यावर गोळ्या घाला, नाही का, वाटेन ते त्याच्यावर क्रिया करा, ते संकल्प केल्याशिवाय राहणार नाही, नाही का. संकल्प केल्याशिवाय राहणार नाही. याशी उपाय तो थोडा, गरजू हरीचा पोवाडा, पुढं त्यांच्या सानिध्यात जाऊन, नाही का. आणि म्हणून मग सांगितलं की तुकड्या दास म्हणे संत संग करा, माईक विचारा सारोनिया, नाही का. माईक विचारा सारोनिया. आणि आपली दिनचर्या कशी असावी, साधकाची दिनचर्या कशी असावी, आत्ता सांगितलं, पुन्हा ते सांगतो. रिपीट होते, पुन्हा 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 पुनरावृत्ती होते, पण त्याचीच गरज आहे, घसरी द्यायची गरज आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. समाधान हीच आत्मस्थिती आहे. आलं का लक्षामध्ये, चित्ताचं समाधान, चित्ताची शांती, हीच आत्मस्थिती आहे, हीच आत्मस्थिती आहे. उद्विग्नता नाही, चित्ताची शांती. मूल जसं आईजवळ गेलो शांत होतं, तसं चित्त ते परमात्म्याजवळ गेलं का शांत होतं, नाही का. मग काय सांगितलं होतं आता, तेने सदा चित्ता समाधान. मग त्याचा परिणाम सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो. आई काय करते, बाळाला, आपल्या प्रिय बाळाला सुंदर वस्त्र घालते, सुंदर अलंकार घालते, त्याला स्वच्छ करते, का पावडर लावते, काजळ लावते, आणि सुंदर अशा प्रकारचं त्याला. तसे श्री गुरु काय करतात, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय ढुलत तशी. आज निर्भय कोणी आहे, कोणी निर्भय, निर्भय कोणी आहे का. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका. अहो, ज्याला काळाची भीती नाही, मृत्यूची भीती नाही, त्याला जगात भीती राहिलीच कोणती. सगळ्यात मोठी भीती, सगळ्यात मोठी भीती मृत्यूची, नाही का. परंतु जगा काळ खाया, मी त्याच्या माथा दिला पाय, त्या काळाच्या माथ्यावरच पाय दिलाय, आता भीती राहिली कोणाची. त्या राजालाच वश करून घेतलंय, राजाच काय करतोय, त्याच्या पुढं लाचार झालाय, त्याला काही कमी आहे, नाही का. आणि म्हणून काय सांगितलं, जगा आनंदे निर्भय डुलत तसे. आनंद, इथं आनंद आपल्याला नवसाला सुद्धा नाही, औषधाला सुद्धा नाही. निर्भयता आणि आनंद, परमेश्वर आपण सांगितलं, आनंद वाप्ती, आनंद प्राप्ती आणि शोकाचा नाश, ह्या दोन परमार्थातली अतिमहत्वाची काय आहेत, संपत्ती आहे. अतिमहत्वाची संपत्ती ही परमार्थातली आहे. आणि ज्याच्या शोकाचा नाश झालेला आहे, आनंदाची प्राप्ती झालेली आहे, त्याला ह्या जगात मिळवायचं राहिलं नाही, त्याला ह्या जगामध्ये काही करायचं सुद्धा राहिलेलं नाही, नाही का. म्हणजे एवढं त्याचं झालेलं आहे. आणि म्हणून कसं आहे, तर संत म्हणजे सामान्य नसतात. सर्व सुख ल्यालो, सर्व आनंद निर्मळ ढुलते. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांग. त्यांनी पाप कितीही केलं तरी पाप त्यांना होतच नाही. काही करू द्या, 100 मर्डर करू द्या, 500 घरांना आगी लावू द्या, तरी त्यांना पाप नाही, नाही का. एखाद्या वाघानं 4 शेळ्या मारल्या, एखाद्या वाघानं 2 माणसांना खाल्लं, त्याच्यावर खटला भरता येतो वाघावर. वाघाला पाप लागतं, वाघाला काही पाप लागतं का. 4 माणसं मारली तरी वाघाला अटक होऊ शकते का, त्याला अटक करायची, त्याच्यावर खटला भरायचा,
आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यायची, हे आहे कुठं? नाही. मग वाघाला नाही. मग तशा प्रकारे काय आहे? आता इथं शेवट काय सांगितलं? तुका म्हणे आम्ही झालो अग्नी. हे फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तेवढ्याकरता मी आत्तापर्यंत एवढं अंतर कापत आलो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्यांगा. काही केली तर पाप नाही आणि काही केलं तरी पुण्य नाही. त्यामुळे आम्हाला पुण्य करायची गरज नाही आणि काही केलं तरी आमच्या हातून पाप होऊ शकत नाही. मग आता का बरं? का बरं पाप होऊ शकत नाही? काही जरी केलं तरी पाप त्यांच्या हातून नाही. किती वाईट कृत्य केले तरी पाप नाही आणि किती चांगलं वागले तरी त्यांना पुण्य नाही. पुण्य कोणा करताय? पाप कोणा करताय? विचार करायचा. मग आता हाच विचार आपल्याला समजून घ्यायचा, पाप आणि पुण्याचा. ज्याचं पाप आणि पुण्य संपलंय, ज्याच्या म्हणजे पाप पुण्य संपलं म्हणजे याच्या सगळ्या कर्माची वाट लागली. सगळ्या कर्मापासून मुक्ती. इथं कर्मापासून मुक्ती आपल्याला मिळवायची आहे. मुक्ती कशाला आहे? कर्माला मुक्ती आहे. मुक्ती कशाला आहे? कर्माला. सगळ्या कर्मापासून आपल्याला काय करायचं आहे? आपलं मुक्त व्हायचं आहे, नाही का? आणि म्हणून मग कसं आहे तर तो महात्मा असतो. आता सांगितलं त्याला पाप नाही पुण्य नाही. वाघाला सुद्धा पाप नाही पुण्य नाही, त्याला कोणताही गुन्हा त्याच्यावर नाही. तसं महात्म्यांच्यावर का नाही? त्याचं कारण आहे, ही गोष्ट, हा चमत्कार कोणी केला? एका ज्ञानाने हा चमत्कार केला. हा चमत्कार कोणी केला? एका ज्ञानाने हा चमत्कार केला. कसा चमत्कार केला? सोपी गोष्ट, फार सोपी. मग आता तुम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही काय केली? एका बँकेवर दरोडा घातला तुम्ही स्वप्नामध्ये, बरं का? आणि मग काय झालं? कोणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीस तिथं आले आणि तुम्हाला पकडलं. दरोडा घालता पोलिसांनी पकडलं आणि शेवटी पोलीस म्हटले तुम्ही फार चांगलं केलं. असं करण्याची कोणाची माय वेगळी नाही. तुम्ही फार चांगलं केलं आणि म्हणून तुम्हाला हा हार तुमच्या गळ्यामध्ये आणि नारळ तुम्हाला स्वीकार, तुम्हाला असं होईल. दरोडा घातल्यावर पोलिसांनी पकडलं, चोरी करताना पोलिसांनी पकडलं, तर पोलीस त्याला फटके देतील का त्याचा सन्मान करतील? फटके देतील. मग तसं स्वप्नामध्ये समजा आपण काय केलं तर चार मर्डर केले, आपलं काही खटलं होऊ शकतो. स्वप्नामध्ये आपण काही गुन्हे केले, एखाद्याच्या आपल्या शेजाऱ्याच्या घराला आग लावली, तो शेजारी सकाळचं येईल का आपलं विचारायला? आपण आपल्या पाहुण्याकडून स्वप्नामध्ये 50 लाख रुपये उसने घेतले, तो मागायला कधी येईल? नाही का? आणि त्याला सांगितलं तुम्हाला 50 लाख दिले पण तुला मी 1 पैसा परत देणार नाही, मागितले तर याद राख, तरी तो काही बोलला नाही स्वप्नामध्ये, नाही का? म्हणजे स्वप्नामध्ये तुम्ही काही करा, ते बाधक नाही, साधक नाही, ते चांगलं नाही, वाईट नाही, त्याच्यापासून काही बक्षीसही नाही आणि काही शिक्षा नाही. स्वप्नातल्या कोणत्याही कृत्याला शिक्षा नाही, त्याला बक्षीस नाही. स्वप्नातलं कोणतंही कृत्य जागृतीत, व्यवहारात, लौकिकात चांगलंही नाही आणि वाईटही नाही. नवे स्वप्नातल्या कोणत्याही कृत्याला जागृतीत किंमत नाही, अजिबात स्थान नाही, नाही का? मग तशाच प्रकारे पण आम्हाला जागृतीमध्ये काय तर शिक्षा, कोणतंही कृत्य केलं का एकतर शिक्षा असते नाही तर बक्षीस असतं, नाही का? एकतर ते जग त्याला चांगलं तरी म्हणतं किंवा जग त्याला वाईट तरी म्हणतं. त्या चांगल्या वाईट कृत्यापासून जग एकतर त्याचा सन्मान तरी करतं किंवा त्याला तुच्छ तरी लेखतं जागृतीमध्ये, बरोबर आहे ना? पण स्वप्नामध्ये मात्र काहीच नाही, नाही का? स्वप्नामध्ये काहीच नाही. मग जसं स्वप्नातली कृत्य आपल्याला कोणत्याही केसालाही धक्का लावित नाहीत,
आपल्यावर कोणताही परिणाम करत नाही, तसं ज्ञानाची कृत्य जागृती त्याच्यावर कोणताही परिणाम करत नाही. त्याचं कारण त्यानं काय केलेलं आहे, तर स्वप्न जसं मिथ्या तशी जागृती आणि मिथ्या मानलेली आहे, म्हणून त्याच्यावर काय तर कोणताही परिणाम नाही. म्हणजे तर म्हणून त्याला पापही नाही आणि पुण्यही नाही. म्हणजे कधी हे ज्ञानानं गोष्ट केली, जागृती आणि स्वप्न एक आहे असं ज्याला कळलं त्याला पापही नाही आणि त्याला पुण्यही नाही. कारण कसं आहे, राजाला शिक्षा कोणती, राजाला शिक्षा कोणी द्यावी? राजाला इथं आपण कोणाची कोंबडी जरी मारली तरी लोक त्याला सोडित नाहीत. चालण्याचं कोंबडी जरी मारली, कोणाच्या कुत्र्याला दगड जरी मारला तरी इथं सुटका नाही का. पण राजानं मात्र काही जरी केलं, राजाला कोणी जाब विचारणार, राजाला कोणी शिक्षा देणार नाही. मग तशा प्रकारे आत्मज्ञानी माणसाला त्यांनी कोणतंही वाईट कृत्य केलं, जग त्याला कमी जास्त म्हणेल, परंतु त्याला म्हणजे त्याची ब्रह्मस्थिती, त्याला स्वर्गही नाही आणि त्याला नरकही नाही, त्याला स्वर्गाची बक्षीसही नाही. ज्ञानी आत्मज्ञानी महात्म्यानं जागृतीत त्याची जशी जागृती तसं त्याचं स्वप्न आहे. स्वप्नातली कोणती गोष्ट माणसा साधं बाधक नसते, चांगली वाईट नसते. तसे महात्म्याला जागृतीमध्ये कोणतीही केलेली गोष्ट त्याची शिक्षा नसते आणि त्याचं बक्षीसही नसतं. म्हणजे स्वर्गाचं त्याला बक्षीस नसतं आणि नरकाची त्याला शिक्षा नसते, नाही का. कारण काय, त्यानं काय केलेले आहे, जागृती म्हणजे त्यानं मिथ्या मानलेली आहे ही गोष्ट एका ज्ञानानं केली. आणि म्हणून कसं आहे, हे काही एक सत्य नाही. आणि त्यानं म्हणजे आपला तो साम्राज्य, त्या आपल्या ब्रह्म साम्राज्याचा जो तो चक्रवर्ती असतो, ब्रह्म साम्राज्याचा चक्रवर्ती राजाला जसे कोणती शिक्षा नाही, तसा तो ब्रह्म साम्राज्याचा चक्रवर्ती असल्यामुळं त्याला कोणती शिक्षा नाही का, कोणती शिक्षा नाही. आणि त्याला कोणतंही त्याला बक्षिसाची अपेक्षा नाही आणि त्याला कोणती शिक्षा नाही. अशा प्रकारचा आत्मज्ञानी आनंदे निर्भय डोलतसे, नाही का. त्याशिवाय आनंद होणार नाही. आनंद हा ब्रह्मज्ञानामुळे आनंद होतो, ब्रह्मज्ञानामुळे निर्भयता येते आणि ब्रह्मज्ञानामुळे मनुष्य सुखरूप होतो. ह्या जगातला कोणताही परिणाम, बरं का, ह्या जगातला कोणताही परिणाम आत्मज्ञानी माणसावर, आकाशावर परिणाम होतो. कोणता आकाशावर परिणाम होतो, नाही का. पाऊस पडला, खूप पाऊस पडला म्हणून आकाश ओलं होतं. एखाद्या ठिकाणी आग लागली, तिथलं आकाश जळतं, नाही का. तिथे एखादा काही प्राणी मरून पडला, तिथलं आकाश दुर्गंधयुक्त होतं नाही. वारं आलं का ते निघून गेले. आणि म्हणून कसं आहे, या सगळं सामर्थ्य कशाचं आहे, तर एकट्या ज्ञानाचं.